श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत हा सण लवकरच येणार आहे. मकर संक्रांत या सणाची आपण अगदी आतुरतेने वाट बघतो. सुवासिनी महिलांसाठी हा सण अगदीच खास असतो. आपलं नवीन वर्ष सुरू झालं म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की पहिला हा सण येतो. तर जानेवारी महिन्यात पहिला येणारा हा सण म्हणजे मकर संक्रांत. या मकर संक्रांत आपण अतिशय मोठ्या आनंदाने साजरी करतो, उत्साहाने साजरी करतो. एकमेकांना तिळगुळ देऊन आपण प्रेमाचे संबंध वाढवत असतो, तर एकमेकांशी असलेले संबंध हे दृढ करत असतो. मकर संक्रांत हा सण विवाहित महिलांसाठी अगदी खास मानला जातो. या दिवशी महिला सुंदर साडी, दागिने घालून साज शृंगार करतात आणि सौभाग्यवती स्त्रिया व्यवसायाला जातात, मंदिरामध्ये जातात, घरामध्ये सुगड पूजन केलं जातं, एकमेकींना वाण देतात, हळदी कुंकू केलं जातं. तर मकर संक्रांती अशा या सौभाग्यवती स्त्रियांसाठी खास असणाऱ्या सणादिवशी आपण कोणती साडी घालणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार काही रंग हे अशुभ मानले जातात, तर काही रंग हे सौभाग्याच्या दृष्टीने शुभ मानले जातात. तर कोणते रंगाची साडी मकर संक्रांतीला घालावी, कोणत्या रंगाची साडी घालू नये, तसेच कोणत्या रंगाचं काय महत्त्व आहे. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया हे साज शृंगार करतात, हातामध्ये हिरव्या बांगड्या घालतात, बांगड्या भरल्या जातात. तर सौभाग्याचा अलंकार घालून नटून थटून या महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. तर बांगड्या घालत असताना आपण कोणते नियम पाळावेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. काही रंग आपल्याला सकारात्मक आणि शुभ लहरी प्रदान करतात, तर काही रंग हे अशुभ मानले जातात, ते आपल्याला नकारात्मक लहरी प्रदान करत असतात. प्रत्येक रंगाला काही शुभ आणि अशुभ असे गुणधर्म असतात. तर बघा, जेव्हा मुलीचं लग्न ठरतं तेव्हा बघायला आलेल्या कार्यक्रमापासून असो किंवा साखरपुड्याला असो, लग्नाला असो किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाला असो, तर मुलीला हा हिरव्या रंगाची साडी दिली जाते. तर मुलीच्या साखरपुड्यापासून ते डोहाळ जेवणापर्यंत जेव्हा नव्या नवरीचे जे वर्षभरातले जे काही सण असतात, त्या सणाला आपण हळदी कुंकू करतो, तर त्यावेळेस मुलीला आईकडून येते ती हिरव्या रंगाची साडी. तर हिरव्या रंगाला आपल्याकडे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अगदी निर्मितीचं प्रतीक म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा आरोग्याच्या आणि सकारात्मक ऊर्जेच्या दृष्टीने देखील खूप शुभ मानला जातो. तर सौभाग्यवती स्त्रीने जमत असेल तर नक्कीच हिरव्या रंगाची साडी नेसावी. हिरव्या रंगाच्या शेडमध्ये तुम्ही कोणत्याही साड्या नेसू शकता. हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो. ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर त्यांना आईकडून जे तिळगुळ येतं त्या तिळगुळामध्ये हिरव्या रंगाची साडी दिलेली असते, किंवा तुमच्या आईने जी कोणतीही साडी तुम्हाला दिली असेल तर ती साडी नेसून तुम्ही तुमची पहिली मकर संक्रांत करावी. यानंतरचा दुसरा शुभ रंग म्हणजे लाल रंग. तर लाल रंगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. सौभाग्याचं प्रतीक असलेलं कुंकू देखील लाल रंगाचं असतं. माता दुर्गा देवीचं प्रतीक म्हणजे लाल रंग. माता दुर्गाला देखील लाल रंग खूप आवडतो. याशिवाय माता लक्ष्मीचा आवडता रंग देखील लाल आहे. लाल रंग हे सुख समृद्धी प्रदान करतो. तसंच लाल रंग उत्साह, पवित्रता आणि शक्ती देखील प्रदान करतो. त्यामुळे तुम्ही या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता. लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. त्यासाठी विवाहित स्त्रीने लाल रंगाची जर साडी नेसली तर तिच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात, शुक्र ग्रह मजबूत होतो आणि लाल रंगाची साडी नेसल्याने पती पत्नीमधील जो दुरावा असतो तो दूर होऊन नातं हे घट्ट होतं. त्यासाठी सौभाग्यवती स्त्रीने हिरव्या किंवा लाल रंगाची साडी मकर संक्रांतीला आवर्जून नेसावी. तर हिरवा आणि लाल हे दोन झाले महत्त्वाचे रंग. या व्यतिरिक्त आपण कोणत्या रंगाची साडी नेसू शकतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर या व्यतिरिक्त तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता. हळदीचा रंग देखील पिवळा असतो आणि जेवढं हळदीला महत्त्व आहे तेवढंच पिवळ्या रंगाला महत्त्व आहे. पिवळ्या रंगाला पितांबर असं देखील म्हटलं जातं आणि भगवान विष्णूंचा आवडता रंग हा पिवळा आहे. संपन्नता, आध्यात्मिकता, प्रगतीची ओढ, इच्छाशक्ती, संघर्ष करण्याची तयारी, स्वाभिमान हे गुणधर्म पिवळ्या रंगाचे आहेत. पिवळ्या रंगाचे कपडे आपण घातल्यामुळे आपला गुरुग्रह देखील बलवान होतो. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता.
यानंतरचा रंग आहे म्हणजे गुलाबी रंग. प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला सगळ्यांचा आवडता असा गुलाबी रंग, या रंगाची साडी देखील तुम्ही मकर संक्रांतीला नेसू शकता. गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा, करुणा दर्शवतो. गुलाबी रंगाची साडी घातल्याने मन शांत राहते. घरामध्ये, जीवनामध्ये सुख, समाधान येते. ज्योतिषशास्त्रानुसार गुलाबी रंग हा स्त्रीत्व, प्रेम, करुणा, कोमलतेचं प्रतीक मानला जातो. गुलाबी रंग हा राशी व ग्रहांशी जोडलेल्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. त्यासाठी तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील मकर संक्रांतीला नेसू शकता. यानंतरचा रंग आहे तो म्हणजे जांभळा रंग. तर जांभळा रंग हा देखील नवकल्पनेचं प्रतीक आहे, तसंच नवचैतन्याचं देखील प्रतीक आहे. संपत्ती, सर्जनशीलता, भक्ती, शक्ती, शांती, अभिमान या गोष्टी प्रदान करणारा हा रंग आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला तुम्ही जांभळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता. यानंतरचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. तर केशरी रंग हा दैवी शक्तीचं प्रतीक मानला जातो. तर या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीला केशरी रंगाची साडी देखील नेसू शकता. यंदा मकर संक्रांतीला तुम्ही हिरव्या किंवा लाल या रंगाची शुभ रंगाची साडी नेसू शकता किंवा पिवळ्या, गुलाबी, जांभळा, केशरी या रंगाची साडी देखील नेसू शकता. तर हे आहे शुभ रंग, ज्या रंगाची साडी तुम्ही मकर संक्रांतीला नेसू शकतात. तर यावर्षी कोणत्या रंगाचे कपडे आपण मकर संक्रांतीला घालू नये ते आता आपण पाहूया. मकर संक्रांत म्हटलं की आपल्याला काळ्या रंगाची आठवण होते. हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा कोणत्याही सणाला किंवा शुभ कार्याला वापरला जात नाही. त्या रंगाचे वस्त्र परिधान केले जात नाही. काळा रंग हा अशुभ मानला जातो. परंतु जेव्हा मकर संक्रांत येते तेव्हा मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एकमेव असा हा मकर संक्रांत सण आहे ज्या सणाला आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करत असतो. काळ्या रंगाचे कपडे, काळ्या रंगाची साडी घालत असतो. परंतु मकर संक्रांत यावेळी काळ्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे आपण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. तर असं का? तर मकर संक्रांत हा एक सण आहे ज्यावेळी संक्रांती देवी ही वेगवेगळे वस्त्र घालून येत असते. म्हणजे प्रत्येक वर्षी हे बदलत असतं. तर प्रत्येक वर्षी संक्रांतीचं वस्त्र, वाहन, उपवाहन हे बदललं जातं. तर संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते वस्त्र, त्या रंगाचं वस्त्र आपण संक्रांतीला घालायचं नसतं. तर अशी मान्यता आहे. तर पूर्वपार पिढीनुसार ही परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाची साडी आपण मकर संक्रांतीला नेसू नये. तर या वर्षीची संक्रांत ही काळ्या रंगावर आलेली आहे. तर आपण यावर्षी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. तर काहींना ही संकल्पना पटते तर काहींना पटत नाही. परंतु आपल्या धर्मशास्त्रानुसार, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वपार पिढी परंपरानुसार चालत आलेली ही परंपरा आहे की संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही. त्यामुळे जर यावर्षी काळ्या रंगाची साडी तुम्ही नेसणार असाल तर तसं करू नका. यावर्षी काळ्या रंगाची साडी नेसू नका. काळ्या रंगाव्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्याही शुभ रंगाची साडी नेसू शकता. पूर्वपार चालत आलेल्या या रूढी परंपरानुसार आपल्याला काही गोष्टी या लक्षात ठेवूनच आपले हिंदू सण साजरे करायला हवे. तरच त्याचा शुभ परिणाम हा आपल्या वैवाहिक जीवनावर होत असतो. तर काळ्या रंगाशिवाय इतर कोणत्या रंगाची साडी आपण नेसू नये हा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये येतो. तर यावर्षी संक्रांतीने काळे वस्त्र घातले त्यामुळे आपण काळा रंग वापरत नाही. याशिवाय आपण मकर संक्रांती अशा सौभाग्यवती स्त्रियांसाठी असलेल्या या सणाला आपण निळ्या रंगाचे कपडे देखील घालू नये. गडद निळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे कपडे देखील घालणे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानलं जातं. याशिवाय आपण पूर्ण पांढऱ्या रंगाचे कपडे देखील घालू नये. पांढरा रंग हा सौभाग्यासाठी नसतो, तर विधवा स्त्रियांसाठी पांढरा रंग हा मानला जातो. त्यासाठी सौभाग्यवती स्त्रीने मकर संक्रांती अशा सणा दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र चुकूनही वापरू नये. हे झालं साडीबद्दल. आता आपण पाहूया बांगड्यांबद्दल माहिती. तर मकर संक्रांती या सणाला बऱ्याच महिला हळदी कुंकू करतात. काही ठिकाणी व्यवसायाला जातात. तर प्रत्येक भागानुसार वेगवेगळी परंपरा असते. परंतु आपल्या हातामध्ये, वैवाहिक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या ह्या नक्कीच असाव्यात. कारण बांगड्या ह्या 16 शृंगारापैकी एक शृंगार मानलं जातं आणि विवाहित स्त्रियांच्या हातांमध्ये नक्कीच बांगड्या असाव्यात. अलीकडच्या काळामध्ये मुली हातामध्ये बांगड्या घालत नाहीत, परंतु विवाहित स्त्री
पद्धतीने 2-2 का होईना हातामध्ये बांगड्या घालाव्यात, कारण की बांगड्या घातल्यामुळे हाताच्या नसा दाबल्या जातात आणि रक्ताभिसरण हे योग्य पद्धतीने होतं. आपल्याला बांगड्या ह्या बल आणि शक्ती देत असतात, ऊर्जा देत असतात. त्यासाठी विवाहित महिलाच्या हातामध्ये बांगड्या ह्या नक्कीच असाव्यात. बांगड्या घालत असताना आपल्याला हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत आणि काचेच्या बांगड्याच आपल्याला घालायच्या आहेत. तर तुम्ही 6-6 का होईना किंवा 2-2 का होईना, परंतु हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आपल्याला हातामध्ये घालायच्या आहेत. कारण की सोन्याच्या, मोत्याच्या किंवा इतर धातूच्या तुम्ही कितीही बांगड्या घातल्या तरी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्याला जास्तीत जास्त महत्त्व आहे. बांगड्या भरत असताना जेव्हा आपण पुन्हा नव्याने बांगड्या भरतो तेव्हा आपला हात हा पूर्णपणे मोकळा नसावा. तर काही नियमांचं पालन करून आपण सौभाग्यवती स्त्रीने बांगड्या भराव्यात. बांगड्या भरत असताना तुम्ही पूर्ण हात मोकळे करून बांगड्या न भरता एका हातामध्ये बांगड्या ठेवून तुम्ही एका हाताच्या बांगड्या काढून नवीन बांगड्या भरू शकता, किंवा दोन्ही हाताच्या तुम्हाला बांगड्या काढायच्या असतील तर हातामध्ये एखादा लाल धागा बांधून तुम्ही त्यानंतर हातामध्ये बांगड्या घालू शकता. हातामध्ये बांगड्या घालत असताना एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एखादी बांगडी ही वाढीव असावी. कधीही दोन्ही हातामध्ये समप्रमाणात बांगड्या भरू नये. म्हणजे एका हातामध्ये तुम्ही 6 बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला 7 बांगड्या भरायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही कितीही बांगड्या भरल्या तरी दुसऱ्या हातामध्ये तुम्ही एखादी वाढीव बांगडी भरायची आहे. तर ह्या झाल्या काचेच्या बांगड्याचं महत्त्व. तर याशिवाय तुम्ही लाखेच्या बांगड्या देखील मकर संक्रांतीला घालू शकता. लाखेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रीनं घालणं याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच इतर दिवशी देखील तुम्ही महिला शृंगार केला जातो. त्यांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो. त्यामुळे मकर संक्रांतीला सुंदर साडीसोबतच इतर शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं. यावेळी हातामध्ये काचेच्या बांगड्या, केसामध्ये सुवासिक फुलांचा गजरा, नथ, कुंकू, टिकली, दागिने, पैंजण, जोडवी, अत्तर अशा आवडीनुसार शृंगार नक्कीच करावा.